नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता जो सत्य असतो तो इकडे मंजूजवळ आलेला असतो आणि मंजू त्याला बघण्यासाठी मोबाईल मागते. तर मंजू मोबाईल घेते आणि पण सत्याच्या मनामध्ये खूप भीती असते की आता मंजूने तो व्हिडिओ बघितला नाही पाहिजे, कारण त्याने तो त्या मुकादमाला मारलेला व्हिडिओ. तर मग लगेच मंजू मोबाईल बघायला लागते आणि भारती मावशींनी पाठवलेला व्हिडिओ ती अपलोड करायला लागते. तर ती लगेच सत्याला म्हणते की काय उपयोग ह्या मोबाईलचा. पण सत्या पण घाबरलेला असतो. सत्या म्हणतो काय झालं वाघमारे, तुम्ही काय पाहिलं का? तर ती म्हणते की काही उपयोगच नाही आहे. अरे बघायला काय, तर रेंजच नाही आहे तुझ्या मोबाईलला. तर तो म्हणतो की बरं झालं नाही आहे, आता तुम्ही निवांत झोपा, बरं द्या इकडं तो मोबाईल. तर लगेच तो मोबाईल ओढून घेतो आणि लगेच मंजू म्हणते की मला आता करमणूकच नाही आहे सत्या काही. तर ती म्हणते की पेपर वाचू का मी? तर लगेच ती म्हणते नर्सला बोलून पेपर बोलू का? तर सत्या म्हणतो नको वाघमारे, कशाला पेपर उगाच. अहो तुम्हाला माहिती का, उगाच इकडच्या तिकडच्या बातम्या येतात आणि त्या बातम्यांमुळे उगाच आपलं डोकं खराब करून घ्यायचं. कशाला उगाच, नका इकडं खूपच तिकडं खूपच काही पण दाखवतात, त्यापेक्षा नकोच. आता तर लगेच मंजू म्हणते की अरे सत्या कसं काय, असं काही नाही आहे. आम्ही तर पोलीस आहोत आणि आमच्याकडे अगोदर त्या बातम्या येतात आणि मग त्या बाकीच्या लोकांसाठी पेपरमध्ये छापून येतात, असं ती मंजू म्हणते. तर सत्या म्हणतो की हो वाघमारे, पण नको बघ वाचू तुम्ही. तर लगेच ती मंजू असते ती नर्सला आवाज देते आणि म्हणते की नर्स लवकर या इकडे, मला पेपर पाहिजे. तर नर्स पेपर आणायला पाठवून देतात नर्सला आणि सत्या म्हणतो की वाघमारे आलोच मी, पेपर बघून येतो. तर सत्या पण बाहेर येतो आणि सत्या म्हणतो आता काय करायचं. त्याला खूप टेन्शन येतं. तर तो लगेच बलमाला बोलवतो आणि म्हणतो की बलमा लवकर 2 कप चहा घेऊन ये. तर बलमा म्हणतो तुला एवढी तलब झाली का सत्या? सत्या म्हणतो अरे घेऊन ये म्हटलं ना तुला. तर तो लगेच तिथून चहा आणायला निघून जातो. तर इकडं मंजू आणखीन आवाज द्यायला लागते नर्सला. तेवढ्यात नर्स ही पेपर घेऊन आतमध्ये जाते आणि बलमाची वाट बघत सत्या तिथेच थांबतो. तर तेवढ्यात तिथे बलमा पण येतो आणि बलमा म्हणतो की धर सत्या 2 कप चहा तुझे. तर लगेच सत्या चहा घेतो आणि आतमध्ये जातो. तर तो मंजू पेपर वाचत असते आणि ती बातमी नेमकं तिला वाचायची, तर त्याच्यावर लगेच सत्या चहा सांडून देतो. तर आता ती बातमी मंजूला दिसतच नाही. तो म्हणतो की द्या इकडं वाघमारे पेपर. तो मंजूच्या हातातून पेपर हिसकावून घेतो आणि म्हणतो की आता नका वाचू हा पेपर. तर लगेच तो पेपरमधलं ते बातमीचं पान फाडून घेतो आणि तो फाडून तिकडे टाकतो. तो म्हणतो की काय टेन्शन नका घेऊ वाघमारे, एकच पान तर खराब झालंय, बाकीचं आहे, वाचा तुम्ही. तर मग लगेच मंजू वाचायला लागते. तर इकडं तात्यासाहेब त्या माणसाला बोलवतात आणि म्हणतात की तुम्ही अगोदर आमच्या हातचा चहा घ्या आणि मग आपलं काम झालंच पाहिजे, असं म्हणतो. तर आता इकडे रत्नाकाठी म्हणजेच मंजूची आत्या आणि आतोबा बसलेल्या, आतोबा झोपेला असतात. तर आत्या म्हणते की आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. आता मंजूला सत्याला आपल्या बाजूने घ्यावं लागेल काही करून, कारण की आपल्या पोराचं भविष्य बघावं लागेल. काय तुम्ही त्या मोबाईल बघत बसला, त्या बाया बाहेर येतील आणि तुम्हाला हाणतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल, असं ती म्हणते. तर मग लगेच आतोबा म्हणतात की मी जे बघतोय ना ते बघ तू, फक्त गेली 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 असं म्हणतो. आणि लगेच ते म्हणतात काय गेली, दाखव बरं मला. तर ती म्हणतो की हे बघा ना, सत्याची सत्ता गेली, आता सत्याने बघा त्या मुकादमाला किती हाणलंय, आता असं म्हणते. तर ती म्हणते की आता आपला काय फायदा. तर लगेच ते म्हणतात की हे बघा आम्हाला आता आपण काय फायदा, मंजूला ही जर कळालं तर मंजूचा जे त्रास होईल आपल्याला तो बघायला किती मजा येईल. तर आत्या म्हणते खरंच हा, डोकं भारी आहे तुमचं. तर लगेच ती म्हणते की चला आपण मंजूला भेटायला जाऊयात आणि सत्याला कॉल करूयात. तर सत्याला त्या कॉल करतात. सत्या इकडे बाहेर चाललेलं असतो. तर सत्याला म्हणते की आम्हाला मंजूला भेटायला यायचं आहे, बरं आहे का मंजूचं? तर सत्या म्हणतो की अहो वाघमाऱ्याचा फोन माझ्याकडे आहे, तुम्हाला यायचं असेल तर या. तर जी आत्या असते ती लगेच फोन कट करते आणि आत्याचा नवरा म्हणतो की काय गं, काय प्रश्न विचारत बसली, त्याला पटकन बोलायचं ना. तर मग लगेच ती म्हणते की अहो बघा ना, त्याने मंजूचा फोन पण त्याच्याकडे घेतला. त्याला असं वाटलं असेल की आता मंजूला याच्यातलं काही कळायला नको, आता मंजूला यातलं काही कळून द्यायचं नाही, आता आपण तेच करायचं, चला आपण जाऊयात मंजूला भेटायला. तर आता इकडं त्या मंजूला भेटण्यासाठी येतात आणि त्या आतमध्ये येतात. तर सत्य तिथे नसतो, सत्या हा बाहेरच असतो. तर आत्याबाई येतात आणि म्हणतात की काय गं म्हणजे बरं आहे का तुझं, आणि तुला काही माहिती आहे का नाही, अख्खा साताऱ्याला माहीत झालं, अख्खा साताऱ्यात गोंधळ चालू आहे, तुला माहीत नाही का काही. तर मंजू म्हणते की नाही ना, मला काहीच माहीत नाही आहे, काय झालं आत्या. तर आत्या म्हणते की अगं मंजू, सत्याने काय केलं तुला माहीत नाही का. तर ती म्हणते नाही ना. तर लगेच ती म्हणते थांब तुला मी दाखवते. लगेच ती मोबाईल घेते आणि त्या मंजूला व्हिडिओ दाखवते. तर मंजू म्हणते की काय आहे सत्या, लवकर इकडे. आणि ती सत्याला खूप जोरात आवाज देते आणि सत्याला आतमध्ये बोलवून घेते आणि जो सत्य असतो तो तिला लगेच येतो
आणि म्हणतो की काय हो वाघमारे, काय झालंय? तर मंजू म्हणते की सत्या तू काय केलंय हे? आणि मी तुला सांगितलं होतं ना, तुला वचनं पाळता येत नसली तर पाळत जाऊ नको ना, आणि हे काय केलंय तू मला सांग बरं, आणि का बरं केलं रे हे सगळं काही, असं ती म्हणते. तर सत्या म्हणतो की वाघमारे मला समजून घ्या ना. तर मंजू म्हणते की पण तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? का केलंस तू सत्या असं? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आणि लगेच आत्या पण फोन घेते आणि सत्याला त्या आत्या सांगते. सत्याला खूप राग आलेला असतो आत्याचा. तर सत्या लगेच बाहेर निघून जातो आणि आत्या पण म्हणते की मंजू सफरचंद खाया, काळजी घे स्वतःची, जाते मी. आणि लगेच तिथून ती जाते निघून. तर मंजूला खूप कसतरी वाटत असतं, खूप त्रास होत असतो, पण तिला काय सांगावं काहीच कळत नसतं. तर इकडं पोलीस स्टेशनमध्ये भारती मावशी आणि तिथे बसलेले असतात. तर लगेच तो एक दुसरा कर्मचारी म्हणतो की लगेच खुसपुटे म्हणतो की काय हो भारती मावशी, तुम्हाला माहिती का पेपरला काय बातमी छापून आली आहे? तर लगेच भारती मावशी म्हणते की मग काय झालं? काही चूक नव्हती त्या सत्याची, बळच त्याला हे केलंय. तर तो म्हणतो की नाही नाही, त्याची चूक होती, त्यांनी कायला असं गुंडगिरी दाखवायची, सुरुवातीच्याच काळात गुंडगिरी दाखवली त्याने. तर असं बोलत असतात तेवढ्यात तिथे मोरे साहेब आणि पत्रकार पण येतात. तर पत्रकार म्हणतात की तुमचं काय रिॲक्शन आहे? पोलीस एवढे पोलीस असून पण काही करू नाही शकले. ते पोलिसांना खूप बोलायला लागतात. तर आता मोरे साहेब म्हणतात की आमचे प्रयत्न चालूच आहे, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणतात. आता इकडे सत्या मंजूची खूप माफी मागतो, पण मंजू काय सत्याचं ऐकतच नाहीये. तर ती म्हणते की तू काही कर सत्या, पण मी तुला माफ करणार नाही. सत्या उठाबशा मारतो आणि तो म्हणतो की आता मी दुसरं काही करेल मंजू, नाही तर तो म्हणतो की थांबा आता मी व्यायामच करतो तुमच्यासाठी. तर लगेच तो व्यायाम करायला लागतो. तर मंजू म्हणते की सत्या तू काही पण कर, मी तुला माफ करणार नाहीये. तर तो म्हणतो की मी एका पायावर उभा राहील मंजू. तर तेवढं तिथे बलमा आणि सवी येतात. तर ते दोघंजण मजा बघतात सत्याचं आणि मंजूचं काय चालू आहे. तर मंजूला हे माहिती असतं. मंजू एकटीच हसत राहते. तर सत्या म्हणतो की तुम्ही असे नाही ऐकायचं, मला माहिती तुम्हाला कसं मानवायचं. तर सत्या लगेच एक कविता जोडायला लागतो आणि म्हणायला लागतो, गाणं जोडतो मंजूवरती. तर आता बलमा आणखीन हसायला लागतात. तर मग लगेच बलमा म्हणतो की वाव, तुला वहिनीसाठी काय काय करावं लागतंय ना सत्या, असं ते म्हणतात. तर मग आता सत्या म्हणतो की तुम्ही काय कधी आले इथे? तर म्हणतो की जा बाहेर, आमचं बोलणं कशाला चोरून ऐकताय. त्यांना काढून देतो. तेवढ्या तिथे मम्मी साहेब येतात आणि मम्मी साहेब म्हणतात की काय रे हो, आम्ही भेटायला आलतो. तर तो म्हणतो की तुम्ही कशाला आलात, जा बाहेर इथून. तर मंजू म्हणते की अरे सत्या, मला भेटायला आलं तर भेटू दे ना. तर सत्या लगेच तिथून निघून जातो आणि मम्मी साहेब मंजूला म्हणतात काय ग वाघमारणी अबळट, तुला मी सोडणार नाहीये. तुझा बदला बघितला ना कसा घेतलाय मी, आणि हे बघ आता कोण भारी पडतंय ना कुणाला बघतच राही तू. आता लगेच मंजू म्हणते की मम्मी साहेब तुम्ही माझा किती बदला घ्या, पण आता तर ही खरी सुरुवात आहे. मी बघा पुढं पुढं काय करते ते, आणि कोण कुणाला भारी पडन ना हे लवकरच कळण, असं मंजू म्हणते. आणि मम्मी साहेबांनी त्या तिथून निघून जातात. तर आता इकडं सत्या आणि ते मग बाहेर असतात. तर लगेच बलमा म्हणतो की नको टेन्शन घेऊ सत्या. तर लगेच तिथे मंजू डॉक्टर येतात आणि म्हणतात की तुम्ही आता पेशंटला घरी घेऊन जाऊ शकतात, की कारण की आता पेशंट पूर्ण कव्हर झाला आहे. तर तुम्ही मॅडमला घरी घेऊन जा. तर सत्याला तर खूप खुश होतो. सत्या लगेच बलमा त्यांना सांगतो की जा बलमा लवकरात लवकर तयारीला लाग, असं म्हणतो. आता बलमान ते सगळं घर वगैरे सजवतात आणि म्हणतात की काय रे चित्र लागतंय का पप्पा, आपलं घर सणासारखं, दिवाळी दसऱ्यासारखं किती भारी दिसतंय ना. तर मग ते म्हणतात की हो ना. तर लगेच कवी म्हणते की तू असं डेकोरेशनचंच कामं कर, बलमा लय भारी करतो. सगळेजण ते बलमाला हसायला लागतात. आता इकडे सत्य जो असतो तो इकडे मम्मी साहेब तिथे येतात आणि म्हणतात काय चाललंय हे सगळं तुमचं. मम्मी साहेबांना खूप राग आलेला असतो मनातून, पण ते दाखवत नाही. तर सत्य आता मंजूला घरी घेऊन येतो. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये मंजूचं स्वागत कसं करतात घरी, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.